मूळ महानगरांचा या प्राईम टाईमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अखेर आम्ही नाशिकमध्ये येऊन पोचलेलो आहोत. नाशिक महापालिकेच्या बद्दल काय उत्सुकता आहे, तुमच्याही मनामध्ये ती उत्सुकता आहे. पण तुम्हाला सांगतो की गेले 2 दिवस म्हणजे कालचा दिवस आणि परवाचा दिवस 2 सभा नाशिकमध्ये झालेल्या आहेत. काल जी सभा झाली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली आणि त्याच्या आदल्या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झालेली होती. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. या दोघांना बघण्यासाठी, या दोघांचे विचार ऐकण्यासाठी आणि पुन्हा 19 वर्षानंतर 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यामुळे ती एक उत्सुकता लोकांच्या मनामध्ये आहेच. त्यामुळे दोघं जेव्हा एकत्र येतात तो बघण्याचा क्षण हा प्रत्येकालाच मोहित करत असतो. आणि त्यामुळे काल नाशिककरांनी देखील या सभेला, या दोघांच्या सभेला परवाच्या दिवशी जी झाली त्याला प्रचंड गर्दी केलेली होती. असं म्हणतात की त्या सभेमुळे एकूण सगळं वातावरणही बदलून गेलेलं आहे. काल एकनाथ शिंदेंची जी सभा झाली त्याला त्या तुलनेने गर्दी कमी होती असंही म्हणतायत. अर्थात त्याला कारणही असं दिलं जात आहे किंवा आणि ते खरंच आहे, जी सभेची वेळ दिलेली होती त्या वेळेपेक्षा एकनाथ शिंदे हे खूप उशिरा इथे पोचले, त्यामुळे साहजिकच जी गर्दी होती ती कमी कमी होत गेली आणि त्यामुळे त्यांच्या सभेला त्या तुलनेने गर्दी कमी राहिली. असो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा नाशिकमध्ये होतीये. या तीनही महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा या नाशिकमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे आता 16 तारखेला काय होणार हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. पण आता मी तुम्हाला सगळं जे सांगणार आहे, मी आता उभा आहे ते नाशिक महापालिकेच्या इमारतीच्या समोर. या नाशिक महापालिकेवर सत्ता कुणाची येणार, अर्थात हे सगळं ठरेल ते म्हणजे 16 तारखेला, 16 जानेवारीला प्रत्यक्ष मतमोजणी आहे आणि तेव्हाच हे ठरेल. तोपर्यंत वाट बघायची आहे. पण आता आपण एकूण महापालिकेच्या दृष्टीनं काय काय चित्र आहे हे बघण्याचा प्रयत्न करूयात. मुळामध्ये नाशिक महापालिकेवर जी सत्ता आहे आत्ता ती भाजपची आहे. म्हणजे 2016ला ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये जी सत्ता राहिली आहे ती भाजपची राहिलेली आहे. भाजपचे जवळपास 65-66 नगरसेवक या महापालिकेवर आहेत. त्यामुळे भाजप आत्ता महापालिकेत स्ट्रॉंग आहे. त्याच्या खालोखाल अर्थातच शिवसेना आहे. आता त्यावेळेला शिवसेना एकसंध होती, आता शिवसेनेची 2 तुकडे झालेले आहेत, त्यामुळे ती विभागली गेलेली आहे. आता या नाशिकच्या महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये कोणते पक्ष एकमेकांबरोबर युती करतायत, कोण आघाडी करताय हेही आपण समजून घेऊयात. मुळामध्ये महाविकास आघाडी जी आहे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना, हे एकत्र आहेत, एकत्र लढतायत आणि त्यांच्याबरोबर आहेत ते राज ठाकरेंची मनसे. ही खरंच खूप म्हणजे ज्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह गोष्ट आहे की महाविकास आघाडी ही इकडे झालेली आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलंय अनेक पक्ष स्वतंत्र लढतायत, पण नाशिकमध्ये महाविकास आघाडी ही एकसंध टिकून आहे आणि ते एकत्र आघाडी म्हणून लढतायत. दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर भाजप इथे स्वतंत्र लढत आहे. भाजप स्वतंत्र का लढतंय तर मी तुम्हाला सांगितलं की भाजप आता मुळामध्ये सत्तेत आहेत. मागच्या वेळेला भाजपचे 65-66 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपला एक आत्मविश्वास आलाय की आता आपण या महापालिकेवर कोणाचीही मदत न घेता, कोणाच्याही कुबड्या न घेता महापालिकेवर सत्ता आणू शकतो. आणि म्हणून त्यांनी घोषणा सुद्धा केलेली की या वेळेला 100च्या पार म्हणजे 100च्या वर नगरसेवक निवडून आणण्याची तयारी भाजपने सुरू केलेली आहे आणि तसा त्यांना विश्वासही वाटतोय. त्यामुळे एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ती आता आपल्याला वाटतंय स्वतंत्र लढतीये, पण नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर इथं युती त्यांनी केलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जोड आहे ती राष्ट्रवादीची, अजित पवार गटाची आहे. असं इथलं एकूण कॉम्बिनेशन हे आपल्याला बघायला मिळतं. आता आपण हा विचार करूयात की भाजपची सत्ता आहे, त्यामुळे इथलं वातावरण हे कुणाच्या दिशेने आहे, कुणाच्या बाजूनी आहे हे आधी आपल्याला बघायला लागेल. जी चर्चा आता आपण केलेली आहे, लोकांशीही बोललो. मी आता एका दुकानात गेलो होतो काही खरेदीला, तेव्हा त्या दुकानदाराशी मी बोलत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, भाजप का तो सत्ता है इधर और भाजप का ज़्यादा चान्सेस है. आता असं जरी त्या दुकानदाराचं मत असलं तरी त्यांनी एक वाक्य फार महत्त्वाचं सांगितलंय
की एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं देखील इथे वजन वाढलेलं आहे, म्हणून आपल्याला त्याही गोष्टीकडे बघायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी मी अगदी सुरुवातीला सांगितली की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परवाच्या दिवशी जी सभा झालेली आहे नाशिकमध्ये, त्यांनी वातावरण फिरलेलं आहे अशी लोकांमध्ये ही चर्चा आहे. मग नेमकं काय आहे, तर नेमकं मी तुम्हाला सांगतो काय आहे. भाजपची सत्ता आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आल्यानंतर एक घोषणा केली होती की या नाशिकला मी दत्तक घेतलेलं आहे, या नाशिकला मी दत्तक घेणार आहे आणि या नाशिकच्या काही डेव्हलपमेंट्स आहेत, विकास आहे, तो आम्ही झपाट्याने करू. पण वस्तुस्थिती तशी आहे का, तर वस्तुस्थिती तशी नाही आहे. आत्तापर्यंत स्मार्ट सिटी नाशिक करायची या नावाखाली ज्या ज्या गोष्टी किंवा जी विकास कामं केली गेली त्याच्यामध्ये कामं खूप झालेली नाही आहेत, पण जी कामं झालेली आहेत ती अत्यंत ज्याला म्हणतो ना वाईट दर्जाची कामं ही केली गेलेली आहेत. आणि त्यामुळे नाशिककर नाराज आहेत इथे. दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात असेलच की मधल्या काळामध्ये भाजपनी मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग केलेलं आहे, म्हणजे मिळेल त्या पक्षातनं आपल्या पक्षामध्ये नगरसेवक खेचायचे असं जवळपास भाजपने केलं. त्यामुळे इथला जो मूळ भाजपचा जो केडर आहे किंवा भाजपचा जो कार्यकर्ता आहे, जो पदाधिकारी आहे, तो प्रचंड नाराज आहे. म्हणजे इथले भाजपचे जे आमदार आहेत, महत्त्वाचे 3 आमदार जे आहेत ते या सगळ्या इनकमिंगच्या विरोधात राहिलेले आहेत. त्याच्या बातम्या सुद्धा आपण प्राईम टाईमवर दिलेल्या आहेत वेळोवेळी. त्यामुळे म्हणजे आता इनकमिंग किती झालं असं जर आपण विचार केला तर जवळपास शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं जवळपास 20-22 लोक ही भाजप आणि शिवसेनेकडे आलेली आहेत. आता या सगळ्यापेक्षाही या सगळ्याबरोबर इथं एक विहीर आहे, जरा बसण्याचा प्रयत्न करतो. विहीर नाही, हे कारंज आहे, म्हणजे त्यांनी तिथे चांगलं डेव्हलप केलेलं आहे. असो, तर या इनकमिंगमुळे भाजप अंतर्गत प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी संपलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी झालेली आहे. बंडखोर किती उभे असतील तर जवळपास 26 बंडखोर हे भाजपचे जे भाजपमध्ये होते त्यांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीचा फटका हा भाजपला बसणार आहे आणि लोकांमध्येही तीव्र एक नाराजी आहे. जसं मी म्हटलं की नुसत्या घोषणा केल्या स्मार्ट सिटी वगैरे, पण कामं काहीही झाली नाहीत. जी कामं झाली आहेत ती अत्यंत दर्जाची झालेली आहेत. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे भाजपनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुद्धा आपल्या पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे. ते नुसतं स्थान दिलेलं नाही आहे, तर असे काही गुंड आहेत की जे जेलमध्ये आहेत किंवा ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या नातेवाईकांना घरातून तिकीटं दिली गेलेली आहेत. आणि त्यामुळे भाजप अंतर्गत तर नाराजी आहे, पण लोकांमध्ये सुद्धा नाराजी आहे. कारण इकडे सुरक्षिततेचा मुद्दा देखील गंभीर आहे आणि अशा याच्यामध्ये तुम्ही गुंडांना आपल्या पक्षामध्ये घेताय. त्यातलं एक नाव जर सांगायचं झालं तर बडगुजर हे नाव तुम्हाला माहिती असेल. बडगुजर हे आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते, पण सलीम कुत्ता जो दाऊदच्या बरोबरचा एक सहकारी आहे, या सलीम कुत्ताच्या एका पार्टीमध्ये बडगुजर नाचत असताना याच भाजपानी त्यांच्या विरोधामध्ये रान उठवून दिलेलं होतं. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आज भाजपाने बडगुजरांना आपल्याकडे घेतलं, तेव्हा देखील विरोध झाला होता आणि आता देखील मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग भाजपमध्ये झालाय. हा एक रोष आहे जो आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर इथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, इथे वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे. त्याचप्रमाणे सिडको म्हणून जो इथे एक भाग आहे की ज्याच्यामध्ये जी घरं दिली गेलेली आहेत, या सिडकोच्या घरात जी घरं आहेत त्यांच्या मूळ मालकांना आम्ही परत त्यांच्या नावाने ही घरं करू असं आश्वासन दिलं गेलं होतं, पण तशाही पद्धतीचं काही हे भाजपच्या सत्ता असताना काही झालेलं नाही. त्यामुळे ती देखील एक प्रचंड नाराजी ही आपल्याला बघायला मिळते. इथे गोदावरी नदी आहे, इथे गोदा पार्क केलं गेलं आहे आणि तरीसुद्धा काही त्याची अवस्था म्हणजे अक्षरशः डबकं झालेलं आहे या गोदावरीचं, अशी स्थिती काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि जो मधल्या काळामध्ये तपोवनाचा मुद्दा गाजला तो तर महाभयंकर, म्हणजे नाशिककरांच्या मनामध्ये झाडं कत्तलीचा जो काही भाग आहे त्याचा जो राग आहे तो अत्यंत आहे.
आणि त्याच्यात गिरीश महाजनांनी केलेली काही विधानं, म्हणजे गिरीश महाजनांनी एक विधान केलं होतं की थोडी काही झाडं तोडली तर काय बिघडलं, अशा पद्धतीचं विधान आहे की जे नाशिककरांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड संताप आहे, असंतोष आहे, नाराजी आहे. त्यामुळे जरी भाजपची सत्ता असली तरी वातावरण हे भाजपच्या दृष्टीनं फेवरेबलच आहे का, तर असं म्हणता येणार नाही. थोडंसं आपण पुन्हा चालूयात. फेवरेबलच आहे का, तर असं म्हणता येणार नाही. मग आता शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आपण विचार करूयात. सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपच्या या अंतर्गत नाराजीचा किंवा जी नाशिककर जे भाजपवर नाराज आहेत त्यांच्या नाराजीचा फायदा हा कुणाला होऊ शकतो, तर तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होऊ शकतो. आता याचंही कारण आपण समजून घेऊयात, कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील इन्कमिंग केलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडेही इन्कमिंग झालेलं आहे, त्यांच्याकडेही बंडखोरी झालेली आहे, पण ती त्या प्रमाणामध्ये झाली नाही जी भाजपमध्ये झाली. आणि त्यातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे उमेदवार दिले गेलेले आहेत ते बऱ्यापैकी, म्हणजे खूप चांगले आहेत का असं आपण म्हणूयात नको, पण निदान बऱ्यापैकी सक्षम आहेत, बरे आहेत असं म्हणायला वाव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं पारडं हे थोडं जड आहे. पण म्हणून एकनाथ शिंदेची सत्ता येईल का, तर असं अजिबात नाही आहे. शेवटी जे काही होणार आहे ते कडबुळं सरकारच येणार आहे. ते काय होणार आहे ते आपण पुढे विचार करू. राष्ट्रवादी अजित पवारांचा फक्त टेकू आहे, इथे फारसं त्यांचा काही प्रभाव नाही आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची काही हे नाही. आता आपण वळूयात ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडे. हा फार महत्त्वाचा आणि ज्याला आपण म्हणूयात नाशिककरांच्या दृष्टीनं एक संवेदनशील आणि भावनिकही मुद्दा आहे. एक लक्षात घ्या, पहिल्यापासून तुम्हाला माहिती असेल की नाशिक शहरावर ठाकरे कुटुंबियांचं हे कायम प्रेम राहिलेलं आहे. आणि यापूर्वी देखील शिवसेनेची या नाशिक महापालिकेवर सत्ता राहिली आहे. त्यांचे 2 का 3 महापौर सुद्धा इथे राहिलेले आहेत. मधल्या काळामध्ये मनसेची सत्ता राहिलेली आहे, मनसेचाही महापौर राहिलेला आहे. तुम्हाला आठवत असेल राज ठाकरेंनी एकदा बाळासाहेबांकडे मागणी केली होती की नाशिक मला द्या, मी नाशिकचा विकास करतो. अशा पद्धतीने ठाकरे कुटुंबियांचं नाशिकवर प्रेम आहे. आता मुळामध्ये नाशिक, मी तुम्हाला म्हणलं ना, हिंदुत्ववादी विचारांचा पगडा असणारं हे एक शहर आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब असतील, त्याच्यानंतर शिवसेना असेल, भाजप असेल, या दृष्टीनं कायम नाशिककर झुकलेले आपण बघितलेले आहेत. पण मग आत्ताच्या या निवडणुकीमधली जेव्हा आपण स्थिती बघतो, आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे एक खूप चांगला इम्पॅक्ट या महापालिकेच्या सत्ता करण्याच्या मध्ये आपल्याला पडताना दिसतोय. आत्ता परवाच मी जसं म्हटलं तशी या दोघांची सभा झाली, अभूतपूर्व सभा झाली, प्रचंड गर्दी होती दोघांना बघायला, दोघांचे विचार ऐकायला. आणि त्यामुळे असं म्हटलं जात आहे, म्हणजे मी काही नाशिककरांशी बोललो तर वातावरण फिरू शकतंय. आता ते फिरू शकतंय म्हणजे काय, तर मी लोकांना विचारलंय सत्ता येऊ शकेल का, तर सत्ता येईल का नाही हे आता सांगता येत नाही, पण वातावरण निश्चित बदलेल. या वातावरण बदलाचा फटका हा ऑटोमॅटिकली भाजपला बसणार आहे, भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला. त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं की सत्ता कोणाची येईल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. 16 तारखेला सगळं समोर आहेच आहे. पण महाविकास आघाडी, इथं काँग्रेसचं तसं काही प्राबल्य नाही आहे. म्हणजे काँग्रेसकडे इनमीन 2 नगरसेवक होते, ते देखील कधी 2-4 नगरसेवक होते, तेही कधीच निघून गेले. ठाकरे गटातले नगरसेवक हे बऱ्यापैकी शिंदे आणि भाजपमध्ये आलेले आहेत. मनसेचं काय सांगायचं, मनसेचा जो निवडणूक प्रमुख होता त्यांनीच ऐन निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. अशी सगळी स्थिती असताना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जरा चैतन्य आलेलं आहे. ते गेल्या 2 दिवसापासून लोकांमध्ये चर्चा आहे. मी सतत बघतोय ते मशाल चिन्ह घेऊन गाड्या फिरतायत आणि त्यांच्या कोपरा सभा आता होत नाही आहेत, पण पदयात्रा काही ठिकाणी निघताना देखील मी बघितलेली आहे. त्यामुळे वातावरण बदलू शकतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी. पण मग सत्ता कुणाची येईल असं जर तुम्ही विचारलं तर सत्ता ही कुणीच आत्ता सांगू शकणार नाही. महाविकास आघाडीची येईल का, तर नाही. भाजपची येईल का, तर ठामपणाने सांगता येत नाही, कारण नाशिककरांचा रोष भाजपावर आहे. आता ज्या भाजपाचा फायदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होणार आहे त्यांची सत्ता येईल का, तर तसंही नाही. तेवढी ताकद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची नाही. त्यामुळे निकालानंतर काय म्हणतात आपण, एक रस्सी खेच असते ना, म्हणजे ही ताणाताणी आहेच आहे. आणि मग
काही परमिटेशन कॉम्बिनेशन्स, म्हणजे जर का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आणि भाजपचे संबंध पुढच्या काळात मधुर राहिले तर कदाचित दोघं मिळून, अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून इकडे सत्ता स्थापन करू शकतील. काय सांगावं, आपण हल्ली काहीच अंदाज बांधू शकत नाही. कदाचित असंही होऊ शकतं की भाजप महाविकास आघाडीची इथे प्राबल्य वाढलंय म्हणून त्यांच्याबरोबर जाऊन सत्ता स्थापन करू शकतं. काय म्हणजे वाटेल ते होऊ शकतं. जर भाजप काँग्रेसमध्ये अंबरनाथमध्ये युती करू शकतं, आता ती मोडली आहे, पण जर ते होऊ शकतं किंवा MIM बरोबरची युती होऊ शकते तर वाटेल ते होऊ शकतं. त्यामुळे आत्ता आपण इथे महापालिकेवर नाशिकच्या कोणाची सत्ता येईल हे आपण ठामपणाने जरी सांगू शकत नसलो तरी तिरंगी लढत होईल. कडबुळं ज्याला मतं मिळतील ती कडबुळं सरकार बघायला मिळेल आणि मग त्याच्यानंतर जमणारी परमिटेशन कॉम्बिनेशन्स ही बघण्यासारखी असतील. एकूण तुमच्या समोर मी पूर्णतः नाशिक महापालिकेमध्ये किंवा नाशिक शहरामधलं वातावरण सध्या कसं आहे हे बघण्याचा मांडण्याचा प्रयत्न मी तुमच्यासमोर केलेला आहे. 16 तारीख लांब नाहीच आहे. 15 तारखेला मतदान आहे. मतदान तुम्ही अवश्य करा. तो आपल्या प्रत्येकाचा एक नागरिक म्हणून अधिकार आहे. मतदान नक्की करा. 16 तारखेला जे काही भवितव्य आहे ते समोर येणारच आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.